हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानबाबत केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झालेला। टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष म्हटलं पाहिजे असं सपकाळांनी म्हटलेलं, ज्यावर भाजपसह विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या। याच प्रकरणात रविवारी पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामनेही आले होते। सपकाळ यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे। तसंच भाजपने शब्दांची मोडतोड करून अकारण वाद निर्माण केला असा आरोपही सपकाळांनी केला। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता। आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाने धचा मा करत असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलंय आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे तीच त्यांनी त्याचा अवलंब केला। आम्ही त्यांना आगामी काळात कुठे सोडणार नाही। जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रोपगंडा झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगाने माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवभक्त चांगलेच आक्रमक झाले। मध्यरात्री बुलढाण्यातले सचिन पाटील या तरुणाने सपकाळ यांच्या निवासस्थानासमोर जाऊन त्यांना खुलं आव्हान दिलंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना फिरू देणार नाही असा इशारा या तरुणाने दिला। तसंच माफी न मागितल्यास तोंड काळं करण्याचा इशाराही देण्यात आलेला। आम्ही आज बुलढाण्यातील तुमच्या घरासमोर आहोत, कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या घरासमोरून आवाहन करतोय की तुम्ही तात्काळ छत्रपती श्री शिवाजी महाराजांची रायगडावर नतमस्तक होऊन माफी मागा, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रात तुम्ही जिथे दिसाल तिथे तुमचं तोंड काळं केल्याशिवाय शिवभक्त शांत बसणार नाही। मला जे धमकीचे फोन आले ते थेट तुझा पानसरे करायचे का, तुझे दाभोळकर करायचे का, इथपर्यंत फोन आले। जीप छाटण्याच्याही अनुषंगाने आले। मात्र जीप छाटण्याचे मी आपल्याला सांगितलं की मला घाबरू नये आहे, मी बोलत राहील, मी हिंदवी स्वराज्याचा विचार बोलत राहील, मी संविधानाचा विचार बोलत राहील, मी संघाच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीच्या विरोधात बोलत राहील, माझी जीप छाटेपर्यंत मी बोलत राहील। बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये आज सकल हिंदू समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सपकाळांचा निषेध केलाय। सपकाळ यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचं दैवत आहेत, त्यांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही। प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाय ठेवू देणार नाही असा इशाराही हिंदुत्ववादी संघटनेने दिला। 100% त्यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे आणि जे काय हिंदुत्ववादी संघटना इथं एकत्रित आलेल्या आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारची किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागावी आणि तरच आम्ही याला शांततेचं प्रतीक घेऊ, नाहीतर ह्याच्या पुढे देखील आम्ही उग्र आंदोलन करणार आणि फार ताकदीनं सगळे हिंदुत्ववादी समाज हा रस्त्यावरती उतरणार मोठ्या ताकदीनं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।